साध हृदयाची. सुमित्राताई आज दुपारपासून खूप अस्वस्थ होत्या. घरातील कामात देखील त्याचे लक्ष नव्हते. नेहमी अगदी प्रेमाने सर्व काही करणारी आपली पत्नी इतकी अस्वस्थ झालेली पाहून शामराव देखील काळजीत पडले. खरं तर गेले 4 महिने या अभियंत्याने घरात काही गोडधोडे केले नव्हते की कोणा नातेवाईकांकडे गेले नव्हते. सुमित्राताई आणि शामराव हे सुखवस्तू कुटुंबातील जोडपे. लग्नाला 10 वर्षे होऊनही घरात पाळणा हालेना. अपत्यप्राप्तीसाठी नातेवाईकांनी थोरा मोठ्यांनी सांगितल्याने प्रत्येक गोष्टीचं त्याने मनोभावाने पूर्तता केली. शेवटी वर्तमानपत्रात एका जाहिरातीत त्याचे लक्ष वेधले. आता हा शेवटचा पर्याय म्हणून त्याने डॉक्टर पाटील यांच्याकडे उपचार करण्याचे ठरवले. आणि आश्चर्य अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली. त्यांच्या आनंदाने परावर राहिले नाही. मोठ्या कौतुकाने बाळाचे सर्व काही केले. स्वराध्य हा त्याचे एकुलते एक मुलगा त्याचे सर्वस्व होते. दोघांच्याही प्रेमात आणि संस्कारात स्वराध्य वाढत होते. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील तो एक हुशार आणि अष्टपैलू विद्यार्थी म्हणून सर्वांचाच लाडका होता. पुढे स्वराध्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नाने तो गट अधिकारी झाला. सुमित्राताई आणि शामरावांचा स्वराध्याचा फार अभिमान वाटत होता. त्यांच्याच ऑफिसमधल्या एका सुंदर आणि गुणी मुलीशी त्यांचे आधी प्रेम होते, मग लग्न ठरले होते. रेवती स्वराध्याची होणारी पत्नी ही देखील बुद्धिमान होती. आपल्या एकुलत्या एका मुलाचे लग्नाच्या तयारी काहीही कमी पडू नये म्हणून सुमित्राताई आणि शामराव बारीक सारीक गोष्टींची काळजी घेत होते. सगळे काही सुरळीत चालू होते आणि अचानक एके दिवशी एका वाईट बातमी सगळ्या आनंदावर विरजवून घातले. रेवतीचे एका अपघातात निधन झाले. स्वराध्याला या बातमीचा इतका जबरदस्त धक्का बसला की गेले 4 महिने तो अबोल निर्विकारी झाला होता. मनोपचाराने तज्ञही त्याच्या या अवस्थेपुढे हतबल झाले. सुमित्राताई आणि शामराव फार खचून गेले होते. आज अचानक एक फोन आला. पलीकडून एक मुलगी बोलत होती. तिने स्वराध्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. फोनवरील त्या संभाषणाने सुमित्राताई अवस्थेत झाला. कोण असेल ही मुलगी? हिला स्वराध्या का भेटायचे आहे? या विचाराने सुमित्राताई बेचैन झाल्या होत्या आणि म्हणूनच सकाळपासून त्या अस्वस्थ होत्या. फोनवर सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली. येताच तिने सुमित्राताई आणि शामराव वाकून नमस्कार केला. सुमित्राताईने चहा केला. चहा घेत ती सांगू लागली, मी प्रिया कुलकर्णी. गेली 2 वर्षे हृदय विकाराने आजारी होते. हृदय प्रत्यारोप हाच एकमेव उपाय डॉक्टरांनी सांगितला होता. हृदयात न मिळालेल्या माझी जगण्याची उमेद संपली होती. पण 4 महिन्यापूर्वी आमच्या डॉक्टरांचा मला फोन आला. रेवती जोशी नावाची एक तरुणी आपले हृदय मला देणार होती. ती अखेर श्वास घेत होती. तिची शेवटी इच्छा म्हणून मला तिने भेटला बोलावले. तेव्हा शेवटच्या क्षणी रेवतीने मला स्वराध्यविषयी सर्व सांगितले आणि या जगाचा निरोप घेतला. माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि रेवतीने मला नवीन जीवनदान दिले. खरं सांगू, त्या दिवसापासून माझे मन स्वराध्याला भेटण्यासाठी आतुर झाले आहे. कृपया मला त्याला भेटू द्या. सुमित्राताई आणि शामराव ना हेच काय चालेल हे काही कळेना. त्यांनी प्रियाला स्वराध्याची खोली दाखवली. पाठमोऱ्या स्वराध्याला हाक मारण्यासाठी नकळत प्रियाच्या मुखातून शब्द निघाले, स्वरू. काय आश्चर्याने निर्विकार आराध्या पटकन मागे वळला. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. प्रियाने धावत जाऊन स्वराध्याला मिठी मारली. स्वराध्याच्या डोळ्यातील
घळाघळा अश्रू वाहत होते. एका हृदयाची साथ दुसऱ्या हृदयाने ऐकली होती.